इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपणा सर्वांचे स्वागत करते. आपण भाग 1 मधील पाठ 3 बेटा मी ऐकतो आहे याचे प्रश्नोत्तर पाहत आहोत. इट्स क्वेश्चन आन्सर सिरीज. मागच्या व्हिडिओमध्ये आपण उतारा क्रमांक 9 पर्यंत अभ्यासलं होतं. आज आपण त्याच्या पुढचा उतारा क्रमांक 10 अभ्यासत आहोत. मुलांनो, वेळ झाली आहे वाचनाची. अगदी आतून थरली हा परिच्छेद वाचायचा आहे. नीट वाचा, जेणेकरून उत्तरं आपल्याला मिळतील. मला वाटतं तुमचं वाचून झालं असेल. मुलांनो, काही SMS आले, ज्यामध्ये मुलांनी सांगितलं की टीचर, वाचताना थोडासा त्रास होतोय, तर तुम्ही परिच्छेद वाचून दाखवा. त्यामुळे हा परिच्छेद मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. उतारा 10, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 9. मी उताराचं वाचन करणारे लक्ष द्यायचंय. ज्या दिवशी नाना गेले, त्याच दिवशी मी ठरवले की संगीत बंद. पण दुसऱ्या क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. या विचारासरशी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो. 24 तास एकच उद्योग, एकच ध्यास. मी सराव करू लागलो, म्हणजे मला भास व्हायचा की पुढच्या ताना व सूर मला नानाच सांगत आहेत. तबल्याचा ठेका त्यांनीच धरला आहे व तंबोऱ्याच्या तारांवरून पण त्यांचीच बोटे फिरत आहेत. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो. पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यासमोर आली. ते म्हणाले, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. मला जोर चढला. माझ्या डोळ्यासमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हते, कोणी नव्हते. होते फक्त माझे नाना, मी आणि सूर. शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो. मला वाटतं हे प्रकट वाचन होतं. तुम्ही परिच्छेद मनातनं वाचलेला आहे. मग प्रकट वाचन झालं आहे. आता आपण प्रश्नांकडे वळूयात. प्रश्न 10. पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1, आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे, आकृतिबंध पूर्ण केले करा. त्यात प्रश्न विचारलेला आहे. आता प्रश्न थोडासा ट्विस्ट केलेला आहे. सुरुवातीला विचारले नाना गेले तो दिवस आणि शेवटी विचारले दुसरा क्षण आणि मधोमध शिरीषने ठरवले असं लिहिलेलं आहे.
मुलांनो, ज्यावेळेला असे ॲरोवाले प्रश्न येतात, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा ॲरोकडे बघायचं आहे. हे 2 मूळ शब्द आहेत. शिरीषने ठरवले आणि ॲरो बाहेरच्या बाजूला आहेत. म्हणजे मूळ प्रश्न कुठला आहे? मधला प्रश्न. कारण ॲरो दोन्ही बाहेरच्या बाजूला गेलेत. मग मूळ प्रश्न बघायचा आहे. शिरीषने ठरवले. आता काय ठरवले? तर नाना गेले तो दिवस आणि दुसरा क्षण. तर ह्यांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. मग प्रश्नाचं उत्तर कसं लिहिणार? तर शिरीषने काय ठरवलं? तर कधी ठरवलं? नाना गेले त्या दिवशी. मग पुन्हा त्याचा उपप्रश्न त्यातच आहे. शिरीषने ठरवले दुसरा क्षण. मग दुसऱ्या क्षणी त्याला काय वाटलंय? त्याने काय ठरवलंय? वाटलंयपेक्षा काय ठरवलंय? ह्याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. चला बघा. मी वेळ देते, उतार्यामध्ये शोधा, उत्तर कुठे मिळते ते बघा. तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. मला वाटतं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. सुरुवातीच्या ओळीपासून पहिल्या परिच्छेदाच्या जो परिच्छेद दिलाय त्याच्या पहिल्या 3 ओळी वरून 3 ओळी या प्रश्नाचं उत्तर आहे. बघूया काय उत्तर आहे. ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवले की संगीत बंद. पण दुसऱ्या क्षणी जरा 1 मिनिट मी मागे येते. शिरीषने ठरवले नाना गेले तो दिवस. ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवले संगीत बंद. म्हणजे शिरीषने ठरवले नाना गेले तो दिवस. काय ठरवलं? संगीत बंद. एक उत्तर आपल्या इकडे मिळालेलं आहे. नंतर त्याने काय ठरवलंय तो दुसरा क्षण, ते वेगळं उत्तर आपण पाहणार आहोत. पण दुसऱ्या क्षणी मनात विचार आला, की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्याच शेजारी बसून ते नक्की ऐकत आहेत. या विचारासरशी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. आता दुसऱ्या क्षणाचं उत्तर काय येणार आहे? व्हायोलिन वाजवायला सुरुवात. हं? आता उत्तर कसं लिहायचं आहे? तर नाना गेले तो दिवस, तिकडे उत्तर येईल संगीत बंद. आणि दुसरा क्षण जे आहे त्या दुसऱ्या चौकटीमध्ये उत्तर येणार आहे व्हायोलिन वाजवायला सुरुवात. पूर्ण वाक्य लिहायची गरज नाहीये. तर एवढं उत्तर बरोबर आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कृती 2 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, ताना व सूर कोण सांगत आहेत असा भास शिरीषला व्हायचा. वेळ झाली आहे उत्तर शोधण्याची. पटापट उत्तर उतार्यामध्ये नजर फिरवा आणि उत्तर शोधा.
मला वाटतं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. वरून चौथी ओळ बघा. एकच उद्योग एकच ध्यास मी सराव करू लागलो म्हणजे मला भास व्हायचा की पुढच्या ताना व सूर मला नानाच सांगत आहेत. मग आपलं उत्तर येईल ताना व सूर नाना सांगत आहेत असा भास शिरीषला व्हायचा. हा जो कोण आहे ना याच्या जागी फक्त तुम्हाला नाना घालायचंय. म्हणजे उत्तर येईल ताना व सूर नाना सांगत आहेत असा भास शिरीषला व्हायचा. बरोबर? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. शिरीषने डोळे मिटून घेताच नाना काय म्हणाले? वेळ झाली आहे उत्तर शोधण्याची. चला तर मग नजर फिरवा परिच्छेदावर. मिळालं उत्तर? बघा परिच्छेदात खालून तिसरी ओळ आहे. परिच्छेदात खालून तिसरी ओळ आहे. लोक पाहून मी गडबडून गेलो होतो, पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यासमोर आली. ते म्हणाले, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. मला जोर चढला. म्हणजेच शिरीषने डोळे मिटून घेताच नाना काय म्हणाले? आता प्रश्नाचा भाग घ्यायचा आहे. शिरीषने डोळे मिटून घेताच नाना म्हणाले. म्हणाले नंतर स्वल्पविराम म्हणजे कॉमा आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचंय. बेटा वाजव, मी ऐकतो आहे. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह पुन्हा पूर्ण होईल आणि पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप दिला जाईल. ठीक आहे. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. पुढचा प्रश्न आहे स्वमताचा. शिरीषची भूमिका तुम्हाला कोणता संदेश देते हे तुमच्या शब्दात लिहा. बघा जर आपल्याला कला आत्मसात करायची असेल म्हणजेच शिकायची असेल तर आपण एकाग्रतेने आणि निष्ठेने कार्य करत राहणं गरजेचं आहे किंवा क्रमप्राप्त आहे. आणि त्यात प्रचंड आत्मविश्वास आणि त्याच जोडीला अपार मेहनत सुद्धा आवश्यक आहे. कारण कामातलं सातत्य इथे आवश्यक आहे. तर असा संदेश शिरीषची भूमिका या पाठातून देत आहे असं मला वाटतं. मुलांनो बघा ना, उत्तराचा भाग संपलाय. थोडीशी चर्चा करून मी चर्चात्मक गोष्टी तर तुम्हाला सांगते की शिरीष हा नानांची इच्छा पूर्ण करणारा मुलगा आहे आणि केवळ नानांसाठी तो वादन विद्यालयात गेलेला आहे. नानांनी जोपासलेली कला नानांना बरं वाटावं म्हणून तो ती पूर्णत्वास नेण्याची भूमिका बजावत आहे. त्याला आवड आहे नाही याचा काही प्रश्नच इथे दिलेला नाहीये.
तर वडिलांना बरं वाटावं कारण त्यांची संगीत सेवा कुठेतरी तुटलेली आहे आणि म्हणून वडिलांची आज्ञा शिरसावंनी असं मानणारा किंवा वडिलांची इच्छा अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करणारा असा तो मुलगा आहे आणि त्यामुळे त्याच्यातून भरपूर शिकणं गरजेचं आहे शिरीषकडून. कारण वडील वारल्यानंतर तो रडत बसला नाही, तर त्याने जोमाने एका ठिकाणी त्याला असं वाटलं की अरे ही संगीत आता संपलेलं आहे, पण दुसऱ्या ठिकाणी त्याला वाटतंय की त्या अपघातामुळे नाना ऐकू शकत नव्हते, पण आता तर ते आपल्यात नाहीत, म्हणजे ते माझ्या शेजारी बसून ऐकू शकतायत. मग हा विश्वास किंवा आत्मविश्वास त्याच्यामुळे निर्माण झाल्यामुळे त्यांनी लोकांच्या निंदेकडे पाहिलेलं नाहीये आणि त्याच दिवसापासून तो जोमाने व्हायोलिन वाजवायला सुरुवात केला आहे आणि त्यातून त्याने हे सगळं साध्य केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे व्यक्तिमत्व या पाठामध्ये दिलेलं आहे. तर त्याची एकाग्रता, शिरीषची एकाग्रता आहे, कामाप्रती असलेली निष्ठा आहे आणि प्रचंड आत्मविश्वास आणि मेहनत किंवा मेहनती स्वभाव हे सगळे गुण त्या भूमिकेतून आपल्याला सांगत आहेत. हं? तर अशा प्रकारे उत्तर इकडे अभिप्रेत आहे. तुम्हाला ते समजलं असेल. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. इतर स्वाध्याय कृती. प्रश्न 11. आकृतिबंध पूर्ण करा. शिरीषची स्वभाव वैशिष्ट्ये. शिरीष तुम्हाला कसा वाटला? पटकन पाठ्यपुस्तक तुमच्याकडे आहे. आत्ताच आपण शिरीषची भूमिका आणि तुम्हाला ती भूमिका कुठला संदेश देते हे उत्तर आपण मी सांगत असताना त्याचा स्वभाव सुद्धा मी इथे सांगत होते. तर एकदा पटकन नजर फिरवा तुमच्या पाठ्यपुस्तकाकडे आणि एक 2 मिनिटात शिरीषचा स्वभाव कसा आहे ते आपल्याला शोधून काढायचंय. चला तर मग पटकन पाठ्यपुस्तकावर नजर फिरवा. मिळतायत का? बघा टेक्स्टबुक मध्ये वरून पहिल्या परिच्छेदात 8वी ओळ बघा. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे ही विनंती. म्हणजे शिरीषचा स्वभाव कसा आहे? तर तो मुळातच हुशार आहे. त्यानंतर दुसरा परिच्छेद आहे. त्यातली पहिली ओळ बघा. मी शिरीषकडे पाहिले त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता. म्हणजे पहिला हुशार आहे, दुसरा आत्मविश्वासू आहे, त्यानंतर धीटपणा त्याच्याकडे आहे. बरोबर? आणि चौथा गुण आपल्याला द्यायचा आहे त्याला. त्याचा स्वभाव आहे आगाऊ. बरोबर? तर हे 4 शिरीषची स्वभाव वैशिष्ट्य आपल्याला दिसून येत आहेत. हुशार, आत्मविश्वासू, धीटपणा किंवा नुसतं धीट आणि आगाऊ.
बरोबर. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न 12 जोड्या जुळवा. पुढील 2 चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा. पाठातील असे शब्द शोधा. धीट, हजर, धीट, हजर, सुंदर आणि स्तुती. तर दुसऱ्या चौकटीत आहे भित्रा, गैरहजर, कुरूप आणि निंदा. तर हे जे 2 चौकटीमध्ये 4-4 शब्द दिलेले आहेत, हे शब्द विरुद्धार्थी आहेत. कळलं? तर विरुद्ध अर्थाच्या जोड्या तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. 1-2 मिनिटं देते. पहिल्यांदा करा. अ गटामधला धीट, हजर, सुंदर, स्तुती हे 4ही इकडे लिहून काढा आणि मग एक एक करून ह्याची उत्तरं शोधा. चला, तुमची वेळ सुरू होते. झालं सोडवून? चला, उत्तरं सांगते. धीट म्हणजे न घाबरणारा. त्याच्या उलट काय आहे? भित्रा, गैरहजर, कुरूप आणि निंदा. काय उत्तर येईल? धीट, भित्रा म्हणजे घाबरट. दुसरा आहे हजर. मग काय येणार? गैरहजर, ऍबसेंट. मग आहे सुंदर. सुंदरच्या विरुद्ध आहे कुरूप. आणि मग आहे स्तुती म्हणजे प्रशंसा. आणि त्या विरुद्ध आहे निंदा. समजलं? आता आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 13. खालील वाक्यात अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा. आता हे अधोरेखित केलेले अर्थ आहेत. हे मीनिंग्स आहेत वाक्प्रचारांचे, फ्रेजेसचे. आणि याऐवजी आलेला वाक्प्रचार टेक्स्टबुक मध्ये तो शोधून तुम्हाला लिहायचा आहे. पहिलं आहे वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. बरोबर? आता बघा काय उत्तर येऊ शकतं. लक्षपूर्वक ऐकणे याचा अर्थ काय आहे? किंवा हा अर्थ आहे, या अर्थाचा वाक्प्रचार काय आहे? जीवाचे कान करून ऐकणे. मग वाक्य कसं येईल? वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे जीवाचे कान करून ऐकले पाहिजे. आता दुसरं वाक्य आहे आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी. वाईट होऊ नये म्हणजे काय? त्याऐवजी आलेला वाक्यप्रचार काय? खराब होऊ नये म्हणजेच वाईट होऊ नये. बरोबर? मग वाक्य कसं येईल? तर आपल्या शाळेचे नाव खराब होऊ नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने
काळजी घ्यायला हवी. बरोबर? आता तिसरा आहे, उत्तम वादनाने लेखकाचे शिरीषबाबतचे मत चांगले झाले. मत चांगले होणे. याचा वाक्प्रचार काय? ग्रह चांगला होणे. बरोबर? मग आता ते वाक्यात कसं घालणार? तर उत्तम वादनाने लेखकाचे शिरीषबाबतचे मत नाही येणार. शिरीषबाबतचा ग्रह चांगला झाला. कळलं? आता उत्तर देताना एक गोष्ट लक्षात द्यायची, की अशा प्रकारे जर तुम्हाला विचारलं गेलं, तर तुम्ही लिहित असताना जे उत्तर आहे, जो वाक्प्रचार तुम्ही लिहिणार आहात, तो वाक्प्रचार असा अधोरेखित करायचा आहे, अंडरलाईन करायचा आहे. कळलं? तर तुम्हाला योग्य गुणदान केलं जाईल. SSC बोर्डच्या तयारीसाठी मी हे सांगते. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न 14 जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट आणि मध्ये आहे उत्तर लिहायला तुम्हाला वेळ दिलेला आहे. मी वाचते. अ गटात लिहिलंय कोलाहल, दुसरं आहे आगतिक, तिसरं आहे तऱ्हेवाईक, चौथं आहे मुसाफिर आणि पाचवं आहे उद्युक्त. ब गटात आहे अ प्रवासी, ब विचित्र, क प्रेरित, ड गोंधळ, ई गरजू. आता हे समान अर्थाच्या जोड्या आहेत ह्या. पटापट 1 मिनिट देते, उत्तरं शोधायची आहेत किंवा नंबरिंग करा, मग मी उत्तरं सांगते. 1 मिनिटाचा वेळ देते, पटकन लिहून काढा आणि उत्तरं शोधा. चला, मला वाटतं तुमचं लिहून झालं असेल. उत्तर बघा. कोलाहल म्हणजे गोंधळ, ड. आगतिक म्हणजे गरजू. तरेवाईक म्हणजे ब विचित्र. मुसाफिर म्हणजेच प्रवासी. आणि पाचवं आहे उद्युक्त करणं. उद्युक्त म्हणजेच प्रेरित. कळली उत्तरं? आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. प्रश्न 15 स्वमत. शिरीष मधील तुम्हाला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. आता उदाहरणासह स्पष्ट करायची आहेत. मुळातच शिरीषची स्वभाव वैशिष्ट्ये आपण मगाच्या प्रश्नामध्ये पाहिली, की तो हुशार आहे, आत्मविश्वासू आहे, धीट आहे, आगाऊ आहे, ध्येयवेडा आहे. तर हे सगळे गुण इथे आले पाहिजेत आणि ते सुद्धा कसे उदाहरणानिशी. तर तुम्ही असं सांगू शकता, की वडिलांच्या सुखासाठी धडपडणारा शिरीष जो आहे, हा 10-12 वर्षांचा मुलगा होता आणि वयाच्या मानाने त्याला लवकरच शहाणपण आलं होतं परिस्थितीमुळे. शिरीषच्या वडिलांचं संगीत कलेवर जीवापाड प्रेम होतं. ते उत्कृष्ट गवई होते, परंतु एका अपघातामुळे ते पूर्ण बहिरे झाले होते. त्यांची संगीत सेवा अंतरली होती, याचं त्यांना दुःख झालं होतं. त्याचमुळे वडिलांना सुख मिळावं याकरता शिरीषने काय केलं, तर संगीत कला शिकण्याचा निर्णय घेतला. शिरीषची आकलन शक्ती इतकी दांडगी होती, की त्याने पहिल्या 3 महिन्यातच आपली प्रगती आणि कौशल्य तिथे दाखवून दिलं. तो शिकवणीला न चुकता वेळेवर जात होता.
यावरून त्याचा नियमितपणा, वक्तशीरपणा दिसून येतो. त्याला आपल्या वडिलांविषयी आदर आहे, प्रेम आहे. वडिलांच्या आजारपणामध्ये त्याने त्यांच्यासोबत राहून त्यांची सेवा केलेली आहे. संगीत सेवेची साधना केलेली आहे आणि वडिलांच्या निधनानंतर ताबडतोब शिकवणीचे पैसे त्याने पाठवून दिलेले आहेत. या समग्र प्रसंगावरून त्याचा प्रामाणिकपणा दिसून येतो आणि वडील गेल्यानंतर तो फार दुःखी झाला. पण मन घट्ट करून त्याने काय केलं, त्या परिस्थितीला तो सामोरा गेलेला आहे. लोकनिंदेकडे म्हणजे लोक काय म्हणतील याकडे न बघता त्याने नानांना स्मरून अखंडपणे संगीताचा ध्यास घेतला. अहोरात्र सराव केला, मेहनत केली आणि यातूनच त्याची मेहनत आणि ध्येयपूर्तीची धडपड जी आहे ही आपल्याला दिसून येते. त्यानंतर कार्यक्रमाच्या दिवशी नवखा असून सुद्धा उत्तम वादन करून श्रोत्यांना, श्रोते म्हणजे संगीत ऐकणारे, भाषण ऐकणारे, ओके, जे ऐकणारे असतात त्यांना श्रोते म्हणतात आणि जे बोलणारे असतात, कथन करणारे असतात त्यांना वक्ता असं म्हणतात. नीट लक्षात घ्या. शब्द समूहाबद्दल एक शब्द द्या, यामध्ये ते विचारलं जातं. आणि निवेदन करणारा निवेदक. तर उत्तम वादन करून श्रोत्यांना आणि संगीत शिक्षकांना त्यांनी काहीतरी प्रभावित केलं आणि यामधून त्याचा आत्मविश्वास, त्याच्याकडे असलेला धीटपणा हे गुण सुद्धा आपल्याला दिसून येतात. आता शेवट करायचंय आपल्याला. मग काय म्हणणार, तर अशा प्रकारे या पाठातून शिरीषचा आता जे जे गुण आहेत ते सगळे लिहायचे शेवटी. ध्येयवेडेपणा, प्रामाणिकपणा, सातत्य, कष्ट, ध्यास आणि वडिलांच्या सौख्यासाठी केलेली धडपड ही गुणवैशिष्ट्ये या पाठातून किंवा शिरीषमधून आम्हाला प्रकर्षाने दिसून येतात. अशा प्रकारे तुम्ही ह्याचं उत्तर लिहायचं आहे. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न 16 अभिव्यक्ती. त्यामध्ये दिले प्रस्तुत कथेचं संवाद रूपाने लेखन करा. मुलांनो, संवाद लेखन म्हणजेच काय? डायलॉग रायटिंग. संवाद किंवा डायलॉग आपण इयत्ता 5वी 6वीला आपण लिहिलेले होते किंवा सुरुवात केली होती लेखनासाठी. आणि सुरुवातीला जेव्हा आपण संवाद रूपाने लेखन करतो, डायलॉग लिहितो एकेका कॅरेक्टरचे, त्याला मराठीमध्ये व्यक्तिमत्व किंवा पात्र असं म्हणतात. तर हे करत असताना सुरुवातीला कंसामध्ये किंवा ब्रॅकेटमध्ये घटना द्यायची आहे आणि मग ह्याला सुरुवात करायची आहे. जसं आता कसं लिहायचं ते मी सांगते. तुम्ही सुरुवातीला ब्रॅकेटमध्ये लिहू शकता घटना किंवा प्रसंग आणि मग तिकडे लिहू शकता शिरीष व त्याचे वडील संगीत शिक्षकाच्या भेटीला जातात. ओके, आणि मग ब्रॅकेट कंप्लीट. आता तुमच्या वर्कबुकच्या लेफ्ट हँड साइडला छोटस एक सरळ रेष मारायची आहे आणि त्याच्यामध्ये फक्त कॅरेक्टरची नावं येतील आणि कोणतं कोणतं कॅरेक्टर काय काय बोलतंय ते डायलॉग रूपाने तुम्हाला तिथे लिहायचं आहे. आता उदाहरणार्थ मी सांगते शिरीष. मग शिरीष काय म्हणेल, नमस्कार, मी शिरीष भागवत, मला गाण्याची फार आवड आहे. आता एक गोष्ट इकडे लक्षात घ्या, प्रश्न विचार सांगितलेला आहे प्रस्तुत कथेचं. कथा म्हणजे समग्र पूर्ण पाठामध्ये काय आहे ते सगळं संवाद तुम्हाला यायचा आणि तो सुद्धा एकदम शॉर्टकट मध्ये. तर तो कसा लिहू शकाल तुम्ही, तर तुम्ही असं लिहाल की शिरीष बोलतोय, पहिल्यांदा ब्रॅकेटमध्ये जे काही घटना प्रसंग आहे तो तुम्हाला द्यायचा आहे आणि मग खालती नाव लिहायचंय शिरीष. आता शिरीष काय बोलेल, नमस्कार, मी शिरीष भागवत, मला गाण्याची फार आवड आहे, मला संगीत शिकायचे आहे. आता तो कोणाशी बोलेल, तर अर्थात सरांशी. मग आपण काय लिहायचं आता खालती, संगीत शिक्षक. हा, आणि मग आता संगीत शिक्षक काय डायलॉग देतील, बरं तुला गाण्याची आवड आहे तर. आता याला रिप्लाय करणार कोण, रिप्लाय करणार, उत्तर देणार शिरीष. काय उत्तर देऊ शकेल, माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी संगीत शिकलेले फार आवडेल, मी आपल्याकडे शिकायला येईन, पण माझ्याबरोबर रोज माझे वडील पण शिकवणी
चालू असताना वर्गात बसतील अशी माझी अट आहे. ओके. आता याला संगीत शिक्षक रिप्लाय काय देतील? मान्य. तुझ्या अटी एकदम मान्य. पण तुला त्यासाठी महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. हे ऐकून आता शिरीष बोलतोय. काय बोलेल शिरीष? चालेल, मी उद्यापासून शिकवणीला येतो. आता हे असं अख्खच्या अख्खं आपल्याला लिहिता येणार नाही. म्हणून मध्येच ब्रॅकेटमध्ये तुम्ही काय लिहू शकता, की 3 महिने शिरीष नियमितपणे वडिलांसोबत शिकवण्याला जातो. काही दिवसांनी शिरीषच्या वडिलांचं निधन होतं आणि कार्यक्रमाच्या दिवशी शिरीष शिक्षकांना भेटायला येतो. हे तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहा. म्हणजेच काय? तर मध्ये काय घडलेलं आहे ते तुम्ही त्या कंसामध्ये लिहिलेलं आहे. आता एंडकडे, शेवटाकडे यायचंय कथेच्या. शिरीष, माझ्या वडिलांचे निधन झाले, त्यामुळे मी शिकवणीला येऊ शकलो नाही. परंतु मला कार्यक्रमात सहभाग घेण्याची परवानगी द्यावी ही विनंती. आता यावर संगीत शिक्षक काय म्हणतील? तर शिरीष, तुझी मनस्थिती ठीक नाहीये, शिवाय तुझा सराव नाहीये, त्यामुळे तुला मी काही परवानगी देणार नाही. आता ह्याला रिप्लाय परत शिरीष देतो. काय म्हणतोय? की मला परवानगी दिलीत तर माझी मनस्थिती आपोआपच सुधारेल. आता ह्याला रिप्लाय परत संगीत शिक्षक देत आहेत. काय म्हणतायत? ठीक आहे, तुला दिली परवानगी, पण नीट वाजव. आता शिरीष काय म्हणेल? होय सर, धन्यवाद. आता पुन्हा ब्रॅकेटमध्ये लिहायचंय की शिरीष उत्कृष्टपणे वादन करतो. श्रोते, शिक्षक सगळेच एकदम प्रभावित होतात आणि कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक शिरीषला भेटतात आणि त्याचं कौतुक करतायत. आता हे ब्रॅकेटमध्ये का लिहायचं? नाहीतर ही कथा, हे संवाद एकदम फापट पसार आणि खूप लांब लांब होत जाईल. बरोबर? त्यासाठी हे मध्ये मध्ये काही ठिकाणं जी आहेत, काही जागा ज्या आहेत त्या तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहायच्या आहेत. आता त्याच्या पुढे काय लिहू शकाल? तर संगीत शिक्षक, अरे वा शिरीष, तू तर आज कमाल केलीस. अशा मनस्थितीत तुला कसं शक्य झालंय हे? मग शिरीष त्यावर उत्तर देतोय की सर, माझे नाना मोठे गवई होते, परंतु एका अपघातामुळे ते ठार बहिरे झाले आणि त्यांच्या सुखासाठी मी धडपड करत होतो. पण ज्या दिवशी नाना गेले, त्या दिवशी मी संगीत बंद केलं. पण दुसऱ्या क्षणी माझ्या मनामध्ये विचार आला की माझे नाना बहिरे झाल्यामुळे तेव्हा वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. हा विचार माझ्या जेव्हा डोक्यात आला त्या दिवसापासून मी व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली आणि आज सकाळपासून कुठेच बाहेर पडलो नाही. 24 तास एकच उद्योग आणि एकच ध्यास होता आणि त्याचाच हा परिणाम आहे. आता कन्क्लुजन, शेवटकडे यायचंय आपण. मग आता संगीत शिक्षक काय म्हणतील यावर? शाबास, तू खूप मोठी कामगिरी केलीस. आज तुझे बाबा नाहीत. आज जर ते असते तर म्हणाले असते, बेटा मी ऐकतो आहे. आता इथे ही कथा किंवा हे कथानक आपण इथे संपवतोय आणि शेवट पुन्हा ब्रॅकेटमध्ये लिहून द्यायचं आहे की शिक्षकांनी शिरीषच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्यावेळी शिरीषच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले आणि इथे हे संपवायचं आहे. ठीक आहे. मला वाटतं संवाद कसा लिहायचा आहे तुम्हाला कळलेला आहे. वर्कबुक कंप्लीट करायची आहेत. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.